आम्हाला 2 तासाच्या प्रवासाला 3.5-4 तास लागले. ते कसे लागले तुम्हाला सांगतेच पुढं. गावावरून निघायला आम्हाला वाजले पोहोचेल, पण एवढं ट्रॅफिक लागलं की काय सांगता येत नाही. ट्रॅफिकमधून पुढे आल्यावरती थोडं थांबलो, ब्रेक घेतला. त्यासाठी कॉफी आणि पिलूसाठी फ्राईज घेतले होते. वरून जेवण आलं त्याच्यामुळे एवढी भूक पण नव्हती, पण थोडंसं म्हटलं थांबवून घ्यावं काहीतरी. पिलू शेटचा आवडीचा विषय म्हणजे पाणीपुरी. त्याला गाडी दिसली की तो थांबच म्हणतो. त्याला जवळ आल्यावरती पुलाखाली पाणीपुरी चारली आणि संध्याकाळी खूप दमून आलतो त्याच्यामुळे थोडीशी कॉफी घेतली 7 वाजता. आणि पिल्लूला आली होती आजीबाबांची आठवण, राजाची आठवण. त्याच्यामुळे त्यांनी खूप त्रास द्यायला चालू केलं. तर कसं तर त्याला समजवलं. गावावरून खूप दमून आलतो त्याच्यामुळे ते म्हणले आज स्वयंपाक करू नको, कारण की आम्ही तिघच होतो, काही स्वयंपाक केलाच नाही. आणि त्यांनी आणलं होतं पार्सल, खाल्ले आणि सगळं आवरलं. मला असे केस मोकळे सोडून काम करणं होतच नाही, त्याच्यामुळे केस बांधले आणि पटकन भांडी घासायला लागले. या क्लिपनी कसे केस गुंडवायचे मी आजच रीलमध्ये पाहिलं होतं, सो म्हटलं ट्राय करून बघावं. पण ते छान बसले क्लिप. पटकन भांडी घासून घेतली आणि गावावरून आलेलं सामान होतं बॅगमध्ये ते काढलं आणि काही कपडे नेलती गावाकडं, ती ठेवली भरून. आणि नंतर पिल्लू चालला होता खेळ. त्याला गावलं होतं पॅड, शिवाजी महाराजांचं रायटिंग पॅड, त्याच्यामुळे तो त्याच्याबरोबरच खेळत होता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.